नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 9:30 वाजलेत। बरेच दिवस गाव मुंबई चाललेलं, आज आपण चाललेलो आहे एका रिसॉर्टमध्ये विरारला। बरेच दिवस बाहेर काय जाणं झालं नव्हतं। एकट्यानेच रेनकोट घातला आहे कारण माझ्याकडे बॅग आहे आणि बाकी सर्व मित्रमंडळी। आपण आला काय? हा बॅलन्समध्ये होता, बाकी सर्व 1 2 3 4 5 6 7 8 आणि मी 9 जण चाललेलो आहे। खास आज रिसॉर्टची धमाल येणार आहे। बऱ्याच दिवसांनी रिसॉर्टवर ना धमाल करूया। पावसाने पण स्वागत केलं आपलं थोडं हुर्रे चला मंगलमूर्ती म्हणजे मामा की। तर चला मंडळी, आपण राहतो नालासोपाराला छेडानगरमध्ये आणि आपल्याला जायचं आहे विरार वेस्टला। मंथन रिसॉर्टला आपण आज चाललो आहे। रविवार म्हटलं ना तर बरीचशी गर्दी असते, बरंचसं पब्लिक जातो, तर आज आपण पण चाललो आहे। संडे म्हटलं ना छोटासा जर प्लॅन करायचा असेल तर विरारच्या पट्ट्यातली रिसॉर्ट एकदम जबरदस्त। पाऊस आज मला वाटतं दिवसभर लागणार कारण ढगाळ वातावरण आहे। बघूया आहे ना, बघूया। रिमझिम सुरुवात तर केले आणि हा आपला छेडानगर मार्ग। तर या पट्ट्याला पण बरेचसे आपली मंडळी राहतात। इकडे पेट्रोल पंप आणि या बाजूला इकडे मंथन हॉटेल। चला, इथून आपल्याला साधारणतः बाईकवरूनच निघालो आहे तर एक 15-20 मिनटं लागतील। चला मंडळी, एक 15 मिनटात आपण नालासोपारामधून आलो येता इथे मंथन रिसॉर्टला। तर मंथन रिसॉर्टला यायचं तर तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप फ्रीमध्ये अवेलेबल आहे। विरार स्टेशनवरून 700 रुपये पर पर्सन आहे आणि ग्रुपमध्ये आलात तर तुमचं काहीतरी कमी जास्त डिस्काउंट होईल। तर आज आम्हाला पण मिळालं आहे डिस्काउंट कारण ग्रुपमधून आलं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही येऊ शकताय। तर आत्ता एंट्री करायची आहे, ऑलरेडी आम्ही एंट्री केले आहे। तर कुठं तो बँक हे घेतलेलं आहे, हे घेतलं म्हणजे तुमची एंट्री झाली। त्या हा लावून आला आहे पहिलाच। चला आता ते लावूया। बाई प्रोग्राम चालू करा। बाकीचा पब्लिकला आम्ही पुढे पाठवलं आहे। बस रे, समोर बघताय मंथन रिसॉर्ट। आज आपल्याला इथे फुल धमाल करायची आहे। पब्लिक ऐकत नाही आमची, गेले ऑलरेडी। चला, तर इथे एंट्री केल्या इकडे काउंटर आहे। तुमची जर बुकिंग असेल किंवा आता नवीन जर असाल तर इकडे बुकिंग करू शकताय। ऑलरेडी आपली ती प्रोसेस झाले आणि हा आतला एरिया। त्या बाजूला तिकडे लॉकर पण आहे। हा इकडे सेल्फी पॉईंट खास आल्याला आमचा एक फोटो झाला आहे, इंस्टावरती तुम्हाला मिळून जाईल। चल पहिला नाश्ता करून घेऊया, नाश्ता। चला मंडळी, लॉकरमध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे आणि आत्ता जाऊया आपण नाश्ता करायला। हा बघा इकडे लॉकर आहे। लॉकर हां, हे बघा भरपूर लॉकर्स आहेत। चावी घ्यायची तिकडून, कुठला पाहिजे तो लॉकर जो मोकळा असेल तो घ्यायचा आणि लॉक करायचं। चावीची सिस्टम चांगली केलं आहे ना, हे बघा डायरेक्ट हातातच अटकवून फिरायचं, हरवली काय नाही। पॅकेजमध्ये आहे ना सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि चहा असं सगळं इन्क्लूड असतं आणि अनलिमिटेड फन मी राईड एन्जॉय करू शकताय। सकाळचा इकडे काउंटर सुरू झाला आहे नाश्त्याचा आणि आपण 9 जण आहोत टोटल। 9 जण असल्यामुळं फायदा आहे की ग्रुपमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळतो। काय बाई नाश्त्यामध्ये काय आज? पोहे आणि पोहे। अच्छा, मिसळ पाव आणि पोहे आणि लिंबू खास। चला नाश्ता उरकू मग मजा करू। चला मंडळी, आम्ही पण आता नाश्ता घेतला आहे। नाश्त्यामध्ये खास पोहे असतात, मिसळ आणि पाव अनलिमिटेड तुम्ही खाऊ शकता। हे तर सकाळच्या नाश्त्यासाठी वेगळे लाईन वगैरे लावायची अशी। नंतर झाले हे पहिले आलेले सगळे मेंबर। चहा पण आहे ना? चहा पण आहे का? ओके, चहा ओके एकदम। आणि इकडे अशी लाईन लावायची आणि नाश्ता करून घ्यायचा। चला मंडळी, नाश्ता झाला आहे आणि आता आपण आलो आहे मेन रिसॉर्टमध्ये। तर इकडे भरपूर साऱ्या राईड्स आहेत, त्या बघा इकडे आहे ही वाली एक आहे। एक राईड्स नंतर पोरं करतील म्हणा जेवढी करायची तेवढी। आता सध्या तरी उड्या मारतायत। काय सवाल, पब्लिक बरंचसं अजून नाश्ता करत आहे। थोड्या वेळातच आहे ना पूर्ण भरून जाईल। इकडे खास डान्स करण्यासाठी जरासं तुम्हाला रिसॉर्ट फिरवतो। तर इकडे हा एक पूल आहे, त्याच्या बाजूला इकडे एक लहान मुलांसाठी खास
हे बघा, ते उंच नाही आहे. आणि या बाजूला इकडे इकडे वेव्हपूल आहे. हा बघा, वेव्हपूलचा आनंद दुपारचा असतो, तो दुपारी घेऊ. लहान मुलांसाठी पण एक मस्त आहे. हे बघा, ॲक्च्युली जास्त मजा आहे ना. लास्ट टाईमला अवनीला घेऊन वगैरे आलेलो तेव्हा तो वरचा जो पाणी भरून पडतं ना तिकडे धमाल येते. इकडे लहान मुलांसाठी बरंच काय काय, वरून चित्ता बघतोय, मोर आहे, पॅरट आहे, बरंच काय काय. 700 रुपयामध्ये अनलिमिटेड फन. आणि या बाजूला पण लॉकर्स आहेत आणि या बाजूला पण इकडे पूल आहे. आणि लहान मुलांना ज्यांना पाण्यात एन्जॉय नाही करायचं आहे त्यांच्यासाठी पण इकडे खास व्यवस्था केलेली आहे. हे बघा, मस्त एकदम असं हे विरारमधलं छान असं मंथन रिसॉर्ट. इकडे आल्यानंतर सगळ्यात आवडीचं माझ्यासाठी म्हणजे वेव्हपूल. मजा येते, धमाल येते. आणि सगळे जेव्हा एन्जॉय करत असतात पाण्यामध्ये तर अचानक इकडे मग अनाऊन्समेंट होते वेव्हपूल चालू झालेला आहे. मग सगळा पब्लिक इकडे येतो आणि धमाल एकदम सुरू असते. छोटासा एक धबधबा हा बघा, या धबधब्यामध्ये तुम्ही एन्जॉय घेऊ शकताय. कंटाळा आला तिकडून वरून सगळ्या रिसॉर्टचा व्ह्यू. हा बघा, इकडे आपण नाश्ता वगैरे केला, तिथून एंट्री आहे समोरून. या इकडे राईड्स आहेत, वरती जायचं त्याच्यावरून तिकडे. आता अमित गेल्यावर तो असा राऊंड 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 फिरत आपलं तिथे त्या पूलमध्ये येऊन जातो. आणि इकडून आलं की हा एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे, याच्यामध्ये डायरेक्ट येतो तो माणूस. तुमचे लहान पोरं आलेत आता इकडे पोरांच्या ह्याच्यात मजा करायला. या खाली एक पण राईड सोडू नका. लहान मुलांना मस्त मजा येईल इकडे. अवनी लास्ट टाइम आलेली तेव्हा पण खूप धमाल केली होती. आज अवनी नाही आपल्यासोबत. हे बघा हा वरचा व्ह्यू. मेन मस्त मजा कधी येते माहिती आहे का, हा जेव्हा पाणी होतो, हा पाणी होतो तेव्हा मस्त वाटतं बघायला. हे बघा पोरं मजा करतायत. हां हां, दिखेगा दिखेगा. हे पाणी पडतंय बघा. हे मस्त मजा येते आज जेव्हा पूर्ण पाणी पडतो तेव्हा. हा शाबाश, विशाल चाललाय. आता माने पण गेलेत. अरे एक नंबर. तिकडून पण तुम्ही जाऊ शकता किंवा याच्यावरून पण असे जाऊन आता झुपुक्कन येऊ शकता. चला मंडळी, सर्व धमाल आमची सुरू आहे. आणि या बाजूला तुम्हाला रूम्स पाहिजे असतील तर रूम्स पण मिळून जातील. तर इकडून एंट्री केल्यानंतर हा बघा, हा इकडचा रूम्सच्या बाजूने दिसणारा पूर्ण व्ह्यू. तर इकडच्या राईड्सचा मगाची मजा घेत होते. या राईड्सवरती ॲक्च्युली मी नाही जात, ही वाली तरी राईड्स मी नाही करत. अमित आणि बाकीचे करत होते. तर आता थोडा वेळ मजा करूया पाण्यामध्ये.
दुपारचे 12:30 वाजलेत आणि वेवपूल चालू होणार आहे. वेवपूल दिवसातून 2 वेळा असतो. आता 12:30 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता. इकडे ॲक्च्युली पाणी डीप असतं, त्यामुळे बरेच जण इकडे यायला नाही बघत. पोहणारे वगैरे इकडे येतात. बाकीचे जे लाटांची मजा घ्यायची ती इकडे घ्यायची. जास्तच काय करायचं नसेल तर तिकडे शेवटला बसायचं. इकडे मस्त वाटतं असं किनाऱ्यावर बसून ज्या लाटा येतात ना तसं वाटतं एकदम. जास्त काही करायचं नसेल तर सगळ्यात बेस्ट साईडला यायचं आणि बसायचं. मस्त लाटा येतात या बघा, पाहिजेत तशा. फिरवतंय पाणी सोडतंय पूर्ण. हा बघा पाणी फेकलं जातं डायरेक्ट मस्त एकदम. हे बघा काय टेन्शन नाही. म्हणजे तिकडे तुम्हाला गर्दीमध्ये काय राहायचं नसेल तर इकडे पत्ताचा वाईट आहे का गेला पुढे. हा शाबास, लाटाच लाटा आहेत, मोठ्या लाटा आहेत त्या मानाने. पाणी पाणी कसं एकदम हे आहे ना, हे पाणी पुढे जात नाही ना, जात नाही ते रिटर्न येतं. आमचा पब्लिक आता एक एक येतोय आरामात बसायला. हे सगळ्यात बेस्ट रे. हे बघ ना, वेवपूलची मजा झाली की मग जेवायला जाऊया. जेवणाची सुट्टी होईल आणि मध्ये मग 1 तास पूर्ण रिसॉर्ट आहे ते बंद राहतं. त्या फक्त जेवायचं आणि आराम करायचा. चला मंडळी, वेवपूलमध्ये मजा झाली, आता जेवायला जाऊया. सकाळीच आहेत ना आपल्याला अशी कुपन मिळतात जेवणासाठी. तर आता इकडे लाईन ऑलरेडी चालू झाले. लाईनमध्ये लागूया आणि जेवण उरकून घेऊया. आम्ही गेलेलो कुपन आणायला, ते ठेवलेले आपण ना लॉकरमध्ये. आताशी सुरुवात झाली आहे, तर आता काही गर्दी नाही, सगळं खाली आहे बघा. थोड्या वेळात ते पूर्ण पॅक होऊन जाईल. चला, जेवणाचा मेनू काय आहे? चपाती. मला पण टाकाव. हां बस बस बस. सलाड,
पनीर शिरा आहे का थोडा दे मित्र थोडा स्वीटमध्ये शिरा आहे हां नूडल्स चिकन सुक्का आणि चिकन रस्सा असं आपण ताट घेतलेला आहे कुठं बसतं आहे जेवायला इकडे पब्लिकाने लगेच टेबल पकडला आहे आहे का रे जेवण ठीक आहे चला जेवण तर छान आहे व्हेज घेतलं की नाही सगळे नॉनव्हेजवालेच आहेत वाटतं हा व्हेज आहे एक व्हेज आहे कोणतं दोन्ही घेतलंय दोन्ही घेतलेत ना व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण खायचं सगळी मजा घ्यायची चपाती पण घेतली भात पण घालला हां टेस्ट करून सांगा कसं आहे मग व्हेज सांगा व्हेज आहे का बरं आहे हा चांगला आहे ना मग काय प्रॉब्लेम नाही चला जेवायला या जेवण मस्त आहे जेवण झालंय मस्त मजा आली ना बरं वाटलं मस्त जेवलेलं आहे आता थोडा आराम करूया आता रिसॉर्ट पण बंद आहे म्हणजे डीजे बीजे सगळं बंद आहे बसलोय जरा झोके घेतोय सर्व बसलो आहे रुपेश भाऊ निरीक्षण करतायत कोण किती जेवला काय जेवल्यावर थोडंसं थंड काहीतरी घेऊया काय काला खट्टा अरे 20 रुपये ना सगळं जेव्हा कोण नव्हता तेव्हा हां कोण नव्हतं आता गर्दी झाली तेव्हा तुम्ही आलात काय हां भाई मजा आ रहा है एक नंबर हां माझं कधी कधी आता कलरफुल होणार 20 रुपयामध्ये तुम्ही पण मजा घेऊ शकता गोळा आणि निंबू सरबत चला गोळा पण खाऊन झाला आहे आता थोडा वेळ निवांत बसलो आहे ॲक्च्युली आता दुपारी कसं जेवणाची वेळ असल्यामुळं रिसॉर्ट पण पूर्ण बंद असतं DJ वगैरे काय नाही स्लाइड्स वगैरे आहेत त्या सगळ्या बंद असतात तर आता जरा इकडे निवांत बसलेला आहे पाण्यामध्ये थोडा वेळ बसू परत पाण्यामध्ये एन्जॉय करूया आणि मग निघूया संध्याकाळी पण वेवपूल असणार आहे 4 वाजता तर ती पण एक मजा घेऊ वेवपूल करून मग घरी निघू चहा पिऊन चला मंडळी संध्याकाळचे साधारण आता 5 वाजायला आले आहेत ॲक्च्युली मगाशी जेवल्यानंतर थोडं आपण बसलेलो पाण्यामध्ये जास्त काही गेलो नाही वेवपूलमध्ये थोडीशी मजा केली आणि आता परतीचा प्रवास चालू करतो आहे संध्याकाळी चहा वगैरे घेतली आता निघताना चहा असते आणि आता 5 वाजेपर्यंत आता ऑफिशियल बंद होईल तर त्याच्या अगोदर आपण आता निघतो आहे मजा आली दिवसभर सगळ्या मित्रांबरोबर आज आपण आलेलो मंथन रिसॉर्टमध्ये तर आता निघायची तयारी इकडे पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे बाजूला इकडे बाईक पार्किंग आहे प्रायव्हेट गाडी 4 व्हीलर वगैरे आणताय तरी पण आहे चला निघूया आता चला चला बाय मजा आली ना एक नंबर अरे मानेंना डबल सीट आज भेटली चला इथून काय आहे बीच आहे इथून जवळच बीच आहे तो पण तुम्ही एन्जॉय करू शकताय आपण आता जात नाही आपण घरी जाऊया डायरेक्ट थँक्यू एन्जॉय चला चला आता थेट जाऊया घरी चला मंडळी आता काय परतीचा प्रवास आहे धमाल आली पूर्ण दिवसभर तर आता घरी निघतोय तर कधी विरारच्या बाजूला येत आहे तर नक्कीच मंथन रिसॉर्टला सुद्धा व्हिजिट द्या याचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे दिला आहेच तर कॉन्टॅक्ट करू शकताय आणि ग्रुप बुकिंगने जर येत आहे तर थोडंसं कन्सेशन पण मिळेल आणि बाकी रेग्युलर येत आहे तर 700 रुपये पर पर्सन तर चला एक दिवसाची धमाल फक्त 700 रुपयात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय